हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी आज पुन्हा एकदा चुलीवर मच्छीचं सार बनवत आहे. मच्छी आहे वाकटी, बळा म्हणतात, कोण कोण वाकटी म्हणतात. म्हणजे बळा आणि वाकटीमध्ये फरक आहे. तर आज मी वाकटीचं तिखलं करणार आहे आणि त्यासाठी इथे मी हे मातीचं सोरकूल चुलीवर ठेवलेलं आहे. कुलमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तर ते तेलही चांगलं गरम झालेलं आहे आणि इथे मी त्या ह्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. इथे आहे कोथिंबीर, इथे आहे कढीपत्ता, कांदा, त्याच्यानंतर मीठ, कोकम, पाणी आणि हा आहे मच्छीचा मसाला, जो की मी ह्या वाटणामध्ये घातलेला आहे. ह्या वाटणाचा रंग बघू शकता तुम्ही. तर आता मी पहिलं बारीक चिरलेला कांदा घालून घेते. इथे कांदा छान परतवून झालेला आहे. आता यात मी कढीपत्ता घालून घेते. कढीपत्ता मी अगोदर घालत नाही, कारण की कढीपत्ता घातला अगोदर की तो जळून जातो. आणि हा नंतर चांगला कांदा परतवून झाला की नंतर कढीपत्ता घालून घेते. आता आपण यात वाटण घालूया. आपण आता त्यात घालणार आहोत. तर या वाटणामध्ये मी कांदा, लसूण आणि हा आपला मच्छीचा मसाला घातलेला आहे आणि हळद, खोबरं, हे असं वाटण मी एकत्र खोबरं वगैरे घालून मिक्सरला लावून घेतलेलं आहे. ते मी आता यात फोडणीत घालून घेते. हे वाटण आता घातलेलं मी छान मिक्स करून घेते. आता हे वाटण मी घालून घेतलेलं आहे, ते छान असं मिक्स करून घेते व्यवस्थित. आणि लागेल तेवढं आपण मग त्यात पाणी ॲड करूया. यामध्ये मी आता हे कोकम घालून घेते आणि हे चवीनुसार मीठ घालून घेते. या तिखल्यामध्ये आता मी कोकम, मीठ आणि जेवढं लागेल या तिखल्यासाठी तेवढं मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे. आता याला थोडीशी उकळी आली की आपण यात मासे सोडूया. आता आपल्या तिखल्याला थोडीशी उकळी यायला लागलेली आहे आणि आपली आग टकता वारा आहे आणि हे वाकटीचे तुकडे आहेत. हे बघा, आमची बोट आहे, त्याच्यामुळे आमच्या बोटीला ताजे ताजे काल भेटले होते. ते मी सकाळी साफ स्वच्छ करून आता हे धुवून ठेवलेले आहेत. ते मी या सारामध्ये सोडून घेत आहे. ह्या तिखल्याचा कलर तुम्ही बघू शकता, किती छान आलेला आहे तो. आणि जर तुम्हाला मी मसाल्याची ऑर्डर घेते आणि तुम्हाला जर मसाला हवा असेल, हा मच्छीचा मसाला रेड कलरचा बघू शकता, किती छान कलर आलेला आहे तो. आणि मालवणी भाजका मसाला जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 76 20 98 50 72 आणि दुसरा माझा तुम्ही व्हॉट्सॲप पण करू शकता 8007296408 असा माझा नंबर आहे. तर तुम्ही नक्की मला ऑर्डरसाठी, मसाल्याच्या ऑर्डरसाठी मालवणी भाजका मसाला आणि मच्छीचा मसाला तुम्हाला हवा असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपण आता हे उघडून बघूया. वाव, मस्त छान आपलं हे तिखलं वाकटीचं तयार आहे. यात आपण आता कोथिंबीर घालून घेऊया. इथे मी बारीक चिरून कोथिंबीर ठेवलेली, ती आता मी ह्याच्यात घालून घेते. पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर कोथिंबीर आवडत नसेल तिखल्यामध्ये तर तुम्ही घालू नका. तर आपलं हे आता वाकटीचं सार रेडी आहे. या सर्वांनी जेवायला. बाय.